सर नमस्कार. आज या ठिकाणी आपण लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहात, तर काय माहिती सांगाल, नक्की काय मागण्या आहेत आणि काय काय या ठिकाणी सूचना किंवा काय उपाययोजनांची गरज आहे? माझं नाव प्रकाश दातार. आज आमच्या इथे ह्या संघटनेने बरेच वर्ष लढा दिलेला आहे. 1985 सालापासून या लोकल गाड्यांसाठी ह्यांनी लढा दिलेला आहे. मुख्य म्हणजे रेल्वे प्रशासन, राज्य सरकार, केंद्र सरकार यांनी 50-50% वाटा या चौपदरीकरणासाठी घेण्याचा विचार केलेला आहे. तरी पण रेल्वे प्रशासन या बाबतीत इतकं उदासीन का? त्यांना वाटत नाही का या चौपदरीकरण करावं आणि इकडचं आपण उत्पन्न वाढवावं का? ह्या भाजकातून त्यांना काय उत्पन्न मिळत नाही का? आज आत्तापर्यंत इथे कितीतरी हे झालेलं आहे, इंडस्ट्रियल इस्टेट वाढलेले आहेत, लोक जातात येतात. हे बघा, आतासुद्धा ही गाडी जाते बघा, डायरेक्ट जाते, इथे कुठे थांबलेली नाही. आणि किती वेळा तरी आम्ही इकडे ह्या लोकांनी सहजशीर मार्गाने सर्व केलेलं आहे. कधी आम्ही कुठे जाऊन आंदोलनं वगैरे केलेली. हे उपोषण हे सुद्धा सनदशीर मार्गाचाच एक विचार आहे. तर ह्याच्यातून आम्हाला दुपारच्या गाड्यांची गरज आहे. कितीतरी प्रवासी असे नुसतेच स्टेशनवरती वेळ काढत राहतात आणि अपंग विद्यार्थी ह्या सगळ्यांना इतका त्रास होतो की रेल्वेचं सुद्धा त्याच्यातून बरंच उत्पन्न घटतं आहे. तुम्हाला बघितलं तर ह्याबद्दल तुम्ही काय करणार आहात ते आम्ही प्रशासनाला विचारतो. मुख्य म्हणजे रेल्वे प्रशासनाने याचं उत्तर द्यायला हवं आहे. आणि बांडे साहेबांनी पण आम्हाला तळेगाव स्टेशनला 2-3 वेळा सांगितलेलं आता इकडे सुधारणा होईल, आम्ही इकडे गाड्या वाढवू, पण अजून काहीही झालेलं नाही. तर याबद्दल आम्हाला काहीतरी करायचं आहे. थँक्यू.